सोलापुरात शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग, पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। दिवसेंदिवस राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेत वाढ होत आहे। काही दिवसांपूर्वी मुंबईत एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती। या घटनेत पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं। त्यापूर्वी बदलापूर अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारामुळे हादरलं होतं। या घटना ताज्या असतानाच आता सोलापुरात एका शिक्षकाने विद्यार्थिनीवर जबरदस्ती केल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शिक्षकाविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या प्रेमाची कबुली दिली, पण विद्यार्थिनीने त्याला नकार दिला। त्यावर शिक्षकाने विद्यार्थिनीला धमकी द्यायला सुरुवात केली। मला सोडून जाऊ नकोस, अन्यथा मी काहीतरी बरे वाईट करून घेईन, असं म्हणत तिला शिक्षकाने धमकी दिली। मात्र तरीही विद्यार्थिनीने त्याला नकार दिला। या प्रकरणी पोलिसांनी अधिक तपास केला असता आरोपी विरोधात पोस्को कलम 12 सह भारतीय न्याय संहिता कलम 74, 88, 351, 2 अन्वये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे। याशिवाय पोलिसांनी पीडित मुलीचा फिर्याद नोंदवून घेतली। त्यानुसार शिक्षकाने जुलै 2023 मध्ये एका अल्पवयीन विद्यार्थिनीला संवाद साधून प्रपोज केले। विद्यार्थिनीने नकार दिल्यानंतरही हा शिक्षक सतत तिचा पाठलाग करत होता। जानेवारी 2024 मध्ये हात धरून जबरदस्तीने घेऊन जाऊन तिच्याशी जवळीकता साधण्याचा प्रयत्न केला, असे पीडित मुलीने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे।